मग टिकटॉक चालू होतं. काही दिवसात मोदी साहेबांनी दुसरा झटका दिले. ते कोरोना चायनाकडून आलाय. हं, हं. टिकटॉक चायनाचं आहे. हं. आज से बैन कर दिया जाता है. हं. झालं. ए ती जे जे रे जे जे ती ओ ती मग ती म्हणत, "कोण जे जे रे?" अरे ती येडच हो म्हणत नाही का? ती शिव्या देत नाही का सगळ्याला? त्यानं. हां. मग आता मी ज्यूस प्यायला बसलो कुठं. "भैय्या, भैय्या कॅमेरा चालू आहे. ती शिवी द्या ना तुमची फेमस." बापरे! म्हणलं मग मी एवढं इज्जत जायचं काम होईल हे. त्याला देखील व्हिडिओ वेळ नसते. हां, हां. रात्री मी जेव्हा व्हॉईस ओव्हर द्यायला जातो तेव्हा माझा आवाज घोगरा होतोय. ते माझा काय फॉल्ट आहे की हां, रात्री माझा आवाज बसतोय. हां. मग रोज दुपारी सकाळी आवाज द्यावा म्हणतात ते होत नाही. आणि मी पुरुष जातीवर कलंक आहे, की मी काम करणं गेलो, की लोकांनी माझ्या हातचं खावं आणि हां, माझ्यातलं जे शेप आहे, जी आईकडून मला आलेली पाककला आहे, हां. ती लोकांनी एन्जॉय करावं आणि लोकांनी बघावं, की मला मी फक्त स्टेजवरचा जादूगर नाही किंवा मी फक्त सोशल मीडियावर पानसट बोलणारा व्हिडिओ क्रिएटर नाही किंवा हां, मी फक्त 4 लोकं घेऊन विदेशात घेऊन जाणारा टूर मॅनेजर नाही. तर हां, माझ्यात एक शेप बी लपलेला आहे. तुम्ही हां. माझ्या हातची चव बघा. 57,000 क्रेडिट टू युअर अकाउंट. मी फोनपेला जाऊन चेक करायला हवं. चेक बॅलन्स 57,000. इकडे जाऊन चेक बॅलन्स 57,000. विचार करून निघून गेलो लातूरला. मी हारलो. इमानदारीने मी हारलो. सोबत पार्टनर सोबत बी वाईट अनुभव आले. मलाच उलटं नावं ठेवणार, कुठेतरी सुपारी तोंडात ठेवून मला बोलवणार. "ए हं, भुवा इकडे ये" म्हणणार. हं, काहीतरी बचाट बोलणार, हं, ज्यानं हं. की मला बी राग येईल. म्हणजे बेकिंमत करणार थोडक्यात. लोकं लय सीरियस गेले त्या व्हिडिओला. त्या बिचारीला अडचण, तुझा बॉयफ्रेंडच हे केलं नाही का? 4 लोकात तिच्या फॅमिलीत कोणतरी येऊन तिला टॉन्ट मार. हां, मला तिच्या नावानं चिडव. 2.5-3 लाखाचं पॅकेजची मला जॉब करायचं नाही. हां, मी C++, पायथॉन, हां, हां, जावाचा कोर्स हां, करतो. 5-6 लाख पॅकेज भेटेल. हां, टॉप लेव्हल जॉब करतो. असं हां. सांगून इकडे आलो. धडाधड 20-20, 30-30 हजार लोकं अनफॉलो करायले. का हं, तर ती जोडी कसं काय नाही म्हणून. हं, 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 मग हं. परत डोकं लावलं इथले जरा व्हिडिओ करायचे, लातूरचे जरा व्हिडिओ करायचे. ते बी भागना. लोकं इथल्या माझ्या व्हिडिओ पार्टनरला रिएक्टच करणार. धड शिव्या द्यायले कमेंटमध्ये. "ए या शेंबडीला ॲक्टिंग येते का? त्या हं, पोरी रडायल्या. अरे हं, तुमचे लातूरचे लोकं असले कसले आहेत?" हं, आता हं, आम्हाला होईल तितकी ॲक्टिंग करू लागावं, पण ही हं. तुमची भाषा आम्हाला येत नाही तर आम्ही काय करावं? ऑन बॉन्ड पेपर लिहून देतो. एकही माणूस मला भेटलेला म्हणणार नाही, की या माणसाला ॲटिट्यूड आहे, हे माणूस वाकडं बोलतंय, ह्याला लय हं, घमंड आहे, हा ना माणसात नाही. मला आज देखील क्रिकेट कळत नाही. कोण जर क्रिकेटच्या गप्पा मारत बसलं माझ्यासमोर, हं, तर मी मोबाईल डोचत बसतो किंवा हं, "हां हं. सर असं का? हां, हां, हां. बरोबर, बरोबर. लय भारी बॅटिंग केली त्यानं" म्हणून. "नाही चुकलंच जरा ते बॉलरचं." हां, ते अंपायरनं चुकीचं केलं असं उगा गप्पा ठोकतो मी. मला काहीच कळत नाही त्या क्रिकेटचं. हां, उगाच जीवन जगायचं शिकलाव जरा. हां, कोण कधी आपला शॉट करेल बाबा, कोण कधी धोका देईल असं हां, आपल्याला थोडं-थोडं बाकी जनरल हां. नॉलेज मला येत नाही काय. स्टार हं, वन का काहीतरी चॅनल त्या काळात होतं. हं. मग त्याच्यावर माणसं कापून दाखवायची. हां, माणसं हवेत उडवायचे. ते प्रयोग आता मी बी करतो. हां, हां, ऑडियन्स हां, मधल्याला हवेत हां, उडवायचं विदाऊट एनी सपोर्ट. हां, रिंग-बिंग हां, टाकून हां, दाखवायचं. ते हवेत तरंगते पोरगं. हां, मग असं टीव्हीत बघायचं. मुंडी तर वाकडी कर. हां. मुंडी काढून इथून मुंडी काढून तिकडं ठेव. छान. आता सगळ्यांच्या आल्या-आल्यावरती पण आपण तोच विषय बोललो आणि हं. सगळ्यांची इच्छा असते, की फॉरेन दौरा आपला कधी तर व्हायला पाहिजे. तुमच्या तर कुंडलीत लिहिलेलं होतं हां. आणि तो पहिलाच दौरा हो. थायलंड, बँकॉक असं काहीतरी झालं आणि मग लोकांचा ऑलरेडी तुमचा कंटेंट पण हो. ड्युअल हां. मीनिंग आणि दौरा पण तशाच अर्थाने हां. झाला. तर काय सांगाल त्याच्याबद्दल? काय लोक नादिक माणूस समजायले मला. हाला म्हणलं लय आता पहिल्या वेळेस ठीक होतं ते ऑफर केली मला इथल्या पुण्यातला ग्रुप आहे. हां, तू काय टुरिझम सुमित कोटगिरे सर. हां. ते नांदेडचेच आहेत. त्यांनी बरं. पण पुण्यात त्यांनी लय स्ट्रगल करून त्यांचं हे केलं. हां. मग त्यांनी मला मेल आला अचानक बसल्या-बसल्या. 2023ला गेलतो काही बाबा. हं. ऑक्टोबर-नोव्हेंबरला. 1 महिन्याआधी मेल आला. वी आर ऑफरिंग यू थायलंड ट्रिप. काइंडली शेअर युअर कमर्शियल्स ऑर आर यू फ्री फॉर द बार्टर कोलॅब. हं. मी जिंदगीला हरलो की बघून. मला वाटलं काहीतरी स्कॅम आहे. हं. तेव्हा रुस्टिंग-बिस्टिंगची ती हं. होतीच हं. अँगल. कोणतरी कुठेतरी बोलवून हाणतंय म्हणलं हां, मला पोत्यात हां. घालून आता. मग मी माहिती काढलो. हं. चेक केलं त्यांचे अकाउंट, Google रिव्ह्यूज तर जेन्युइन होते. मग त्यांना बोललो कॉलवर. हं. पासपोर्टचे सगळं त्यांनी काढले. विमानात बसलो, तिथवर गेलो. मला एक कळना, जेवढे क्रिएटर असताना आता ही माणूस म्हणजे आता माझे व्हिडिओ बघायचे. हं. हे कुठेतरी आदर आपल्याच हं. मराठवाड्याचं पोरगं हां, आहे. हां, हां. पण नंतर मला उतरल्यावरती ते क्लिक झाले बँकॉकमध्ये, की हे तर लिहून ठेवलेलं आहे आणि हं. भाकीत केलेलं आहे. हं. 11वी असताना, की स्वतःचं अस्तित्व निर्माण करणार आणि विदेश दौरा होणार. हां, हां. मग मी तिथून WhatsApp कॉल केलो पटकन वायफाय घेऊन हां. एअरपोर्टचं.
आठवली का म्हणलो मग मी लाईन असं बोललेलं आणि हा ते आज खरं झाले म्हणलो नकळत ध्यानीला हा म्हणी म्हणलो माझ्या पण ते आज खरं झाले म्हणलो पहिल्यांदा थायलंड झालं मग त्यांचे मार्केटिंगचं काम होतं रीला बनवायचं हा केलो हा दुसऱ्यांदा त्यांनी माझा स्वभाव आणि लोकाला गाईड करायचं हे बघून दुसऱ्यांदा मला टूर मॅनेजर म्हणून त्याच ग्रुपनं पाठवलं हा हा मग आता तेव्हा लोक जास्त म्हणले ही जाऊन जाऊन थायलंडलाच कसं काय जायले योगायोगानं लगेच तिसऱ्यांदा लातूरच्या ग्रुपनं पाठवलं मला अनुभव आहे तिकडला हा म्हणून हा या म्हणले मार्केटिंगला हा गेलो मग आता तीनदा थायलंड गेल्यावर मग आता लोक मला निवळ नादिक माणूस समजतात निवळ म्हणजे शब्दच नाहीत मी उगा बी कुठं फिरलालो चार लोक तुम्ही काय लय शहाणे आहो का हा. उगा बसा तिकडच असता कुठं तुम्ही इथं मजा कराय तिकडं जाता हो. तुम्ही इथले धडधडीत सांगता हो, इथं आपण कोण कोण मसाज रिव्ह्यूज बिव्ह्यूज देणार नाही तुमच्याबद्दल निगेटिव्ह तुम्ही भारतात काही कांड करतच नाही तुम्ही मस्त तिकडे एन्जॉय करून येता मोठे माणसं असं पण ती बी आता काम आहे माझं आणि ते प्रत्येक कंपनी तिकडेच मला पाठवते त्यात माझं काहीच वाद दोष नाही माझा मला जावंच लागतंय नक्कीच नक्कीच आणि आम्ही पहिल्यांदा असं सांगतो तुम्हाला की सॉलिट्यूड हॉलिडेजच्या माध्यमातून आम्ही दुसरीकडे कुठं तर तुम्हाला हा पाठवू दुसरीकडे पाठवा जिथं लोक चांगली जरा इमेज चांगलं समजतील मला नक्कीच आणि त्यानंतर एक विचारायचं सगळ्यात बोला ना. महत्वाची गोष्ट आहे की डीपी दादाची आता भेट झाली होती हा तुमची डीपी दादासोबत कसं रिलेशन आहे आणि एक रील बघितली होती कॉमेडी रील हा होती हा तर दोघं भाऊ आणि दादा असं काहीतरी होय ते होय होय कनेक्शन होतं ते म्हणजे लय योगायोगानं भेट झाली ती हा ऑनलाईन आम्ही काहीतरी त्यांना मला प्रमोशनचं हे होतं एक मोठं ॲप आलं मुंबईचं काहीतरी बरं माझ्याकडं हा मग त्यांना प्रमोशन द्यायला मग डीपी दादाचं मला पाठवले होते हा आता मग एकादा दोनदा काहीतरी लाईक केलं ते डीपी दादा बी माझ्या उन्हे हा स्वभाव समजा डीपी दादाचा हा बी हा मग कुठल्या तरी रीलला माझ्या लाईक केलं ते लय व्हायरल गेलेलं हा मला एवढं तर माहित होतं डीपी दादा म्हणजे कधी ना कधी तर मला बघितले हा हा लाईक हा केले त्यांनी हा म्हणून मग मी त्यांना मेसेज केलो दादा असं असं प्रमोशन आहे किंवा प्रमोशनच्या आधी ओपनिंगचा टॉपिक होता हा ओपनिंगसाठी बोलवायचं होतं हा मग मला त्यांनी म्हणले आम्ही लय मेसेज करून थकलाव तुम्ही बघा एकदा मेसेज करून तुम्हाला रिप्लाय दिले तर मग मी मेसेज टाकला डीपी दादा ओपनिंगसाठी बोलवायचं कसं आहे मग त्यांनी चार्जेस सांगितले नंतर प्रमोशनसाठी मेसेज केलो मग त्यांनी त्याचे बी काहीतरी चार्जेस सांगितले काहीतरी हम्म, किंवा मला आधी डिटेल पाठव म्हणले हम्म, ऍपचे हम्म. आणि मग नंतर एक ती लय योगायोग की ती रील स्टार आणि बॉलिवूड मधले लोक तिथे क्रिकेट खेळायला आलते हा हा कोथरूड मध्ये क्रिकेट स्टेडियमच्या हा तिथं योगायोगानं माझे व्हिडिओ पार्टनर च आणि ते अजून एक नवीन व्हिडिओ पार्टनर आहे त्यांचं ठरलं की आपण त्या पॉइंटला भेटूया हा मग मी डायरेक्ट इथून तिकडेच गेलो त्या पॉइंटलाच गेलो हा शूटला हा हे दोघं पण तिकडच येईलेत म्हणून शूट ज्यांना घेते त्याला घेऊन तिकडे गेलो मग तिथे गेल्यावर अचानक समोर डीपी दादा हा आणि मग लगेच बोलले हाय हॅलो छान सेल्फी बिल्फी काढलो आम्ही आणि मग त्यांचं क्रिकेट खेळून झालं आणि मग त्यांनी आले आणि मग आमचं असंच कोणतरी आम्हाला म्हणलं दोघं सोबत व्हिडिओ करा हा मग मी काय करावं म्हणून मग मी म्हणलं रिलेटेबल करू हा म्हणलो हा हा तुमचं नाव दादा माझं नाव भाऊ आहे हा म्हणलो हा शिवानीला आपण असं थांबवू हा आणि असं कंटिन्यू लय झालं 2.5-3 मिनिटात शूट केलं आम्ही ती हम्म आणि चांगले आहेत म्हणजे आता एका वेगळ्या मुद्द्यावर बोलणं झालं आमचं 2-3 दिवसात चांगलं बोलतात अच्छा छान आहे स्वभाव त्यांचा आता मराठवाड्यातील सध्या हॉटेलचा खूप ट्रेंड आलाय हो. भाग्यश्री तिरंगा त्यानंतर हम्म. जलपरी सगळ्यांचाच आणि त्यातल्या बऱ्याच डायलॉगला तुम्ही हो वेगळ्या लो- कॉमेडी हा पद्धतीने घेतलंय काय सांगाल त्यांना सपोर्ट पण करताय तुम्ही बऱ्याच हा व्हिडिओ करतो बघितलं करतो एक कसं आहे हा. त्यांनी मार्केटला आल्यापासून अर्धे कंटेंट क्रिएटरचं शटर बंद हा झाल्यावानी झाले त्यांचे अगदी डायलॉग एक काळ तर असं होता की मला कुठलं प्रमोशन करताना पण त्यांच्याच कॅरेक्टर मला प्ले हो करावं हो लागायचं हो आणि मी त्यानंच प्रमोशन मारलेत आणि मी त्यानंच कमवलेत खरी गोष्ट आणि ज्या ब्रँडचं काम केले त्याला बी फायदा बी झालाय हा 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 त्यांच्याच एसेंड बरोबर तिरंगा जलपरी हा भाग्यश्री हा असं त्यांच्याच एसेंड आणि तिघं बी चांगले मित्र आहेत तिघांचा बी स्वभाव नंबर एक आहे बिलकुल लोक बदनामी करतात वाईट आहे ती नाही नाही स्वभाव ती आम्ही स्वतः ॲटिट्यूड आहे हा तिरंगाच्या हो पण पॉडकास्टनीच हा आमची सुरुवात आहे बर बर पण विषय हार्टची नंबर एक आहे सुरुवातच हा तिरंगाने आणि स्वभाव उद्या नंबर एक परवा आहे तिघाचे जलपरीचा आहे बर बर हा त्यांचे स्वभाव तिघाचे बी चांगले आहेत मी चांगल्यावर चांगलंच राहते माझं हा त्याच्यामुळं संबंध चांगले आहेत आणि ती एक ट्रेंडच असा होता की तेव्हा त्यांच्या त्यांच्या आवाजातच ते ऍक्टिंग करणं तसे आवाज हा हा काढणं गरज होती आणि गरज आता एवढी पडली की माझ्या धंद्याला बी मला त्यांचे डायलॉग मारावं लागले अधून मधून त्यांचं ऍसेंट माझ्यात घुसतंय हा किती बी मी माझ्या भाषेत बोलायचं ठरवलं हा तर हा त्याच्याशिवाय चालत बी नाही ते ट्रेंड केलेत त्यांनी बी हा
आता त्यांनाच रील स्टार म्हणून लोक ओळखायलेत, पण ती खरी मेहनत गोष्ट. आहे त्यांची बी. मराठवाड्याच्या कोणत्या बोलीभाषेतल्या शिव्या ज्या माणसाला तुम्ही सहज बोलता, त्या माणसाच्या मनाला वाटतं की खूप मोठी शिवी आहे यार. म्हणजे आता कोल्हापुराकडे आपण गेलो तर रांडीच्या ही रांडीच्या. खूप कॉमन शिवी आहे त्यांच्यासाठी. हो, पण आणि आमच्याकडे म्हणा किंवा इकडे हो. पुण्या, मुंबईत, बाकी महाराष्ट्रामध्ये भांडणं लागतात लगेच हां, लगेच त्याच्यामुळे. मारामारी होईल आपल्यामध्ये. आणि रांडीच्या कसं काय आणि म्हणलं असं. त्यांच्याकडे एकदम कॉमन कॉमन. शिवी. आता काय आमच्याकडे बघा, जर वयस्कर आई किंवा वयस्कर म्हणण्यापेक्षा घरातलं कोण मोठं लहानाला, यंग जनरेशनला शिव्या देत असेल तर भाडखाऊ, हां, भाड्या, हां, हां. मादरचोद हां. कॉमन आहेत. बरं. हां. जर आपण लातूर ग्रामीणला गेलो तर एक मादरचोद आहेस का बे? हे बाप पोराला म्हणतंय. कॉमन आहे. बरं, हां, एवढं सहज कॉमन आहे. आहे, हां, सहज आहे. हां, पण हेच थोडं लातूर शहरात आलो किंवा हां, इकडे आलो तर शक्यच नाही. हां, मादरचोद म्हणणं म्हणजे "ए, मला हां, कसं काय हां. म्हणतो?" म्हणतात. भांडण. हां. आणि जर मित्रात तुम्ही बघितलं तर "ए येडझोया." हां, हां. सहज, "ए येडझोया कुठं आहेस? हां, ए हां, यार हां. थांब ते येडझोई उलले. ए थांब येडझोई." लय कॉमन शिवी आहे. आणि येड्या भोकातला एक. हां, हां. "ए येड्या निव्वळ येड्या भोकाचं. भोकाचा आहे बघ." असं. आणि जरा व्हेजिटेरियन शिव्या म्हणलं तर गिन्यान गेलेल्या. हां. "काय गिन्यान गेलेला आहेस का रे?" परत हेंदरटा म्हणजे येडच. अच्छा. आपण जसं हां. हेंद्र म्हणतो. हां, हां. हेंदरटा, हां, बावळट तरी इकडं आहे. हां. तिकडं कोण म्हणत नाही. हेंदरटा आणि अजून काय बाबा, काय तर लय भारी शिवाय हो. हां, दलिंदर. हां, हां. दलिंदरलाच पॅरललमध्ये दळभद्री, हां, जे मी माझ्या हां. व्हिडिओत मुलींकडून बऱ्याच वेळा म्हणून घेतो दिसतं. मला. नासक्या भाड्या, हां. अजून असं गैबान्या. गैबान्या, गैबान्या एक गैबान्या म्हणजे फेमस. असं हे मतिमंद टाइप. हां. अशा शिव्या आहेत की इकडे दिलं की जरा लईच हाणामारीवर जाते विषय. त्यासोबत आता जे भाऊंचा एक दुसरा अँगल जो आता सकारात्मक बोलूयात, तर तो अँगल असा असतो की महापुरुषांच्या जेव्हा जयंती येतात, तेव्हा त्यांना खूप वेगळ्या पद्धतीने एक मानवंदना म्हणूयात आपण किंवा त्यांच्या आ आदरपूर्वक त्यांना कोणत्या पद्धतीने व्यक्त केलं पाहिजे, यासाठीचे वेगळे थॉट असतात आणि ते हं. खूप मला सगळ्यात भावलेली गोष्ट होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीबद्दल असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीबद्दल असेल. आता कसं आहे, आज ते लोक जर नसते, ते महामानव, महापुरुष, आपले छत्रपती शिवाजी महाराज म्हणा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणा, तरी मला मुळात पटतच नाही हे जातीवाद घालणं, हं. की त्यांनी कधी केलं नाहीत त्या गोष्टी. ही लोकांनी स्वार्थासाठी जातीवाद केलेला आहे. माझा आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे. मला माझा एक मित्र किंवा एक मैत्रीण भेटावं, की जिनं म्हणेल, की जे मला माझी कास्ट विचारली किंवा धर्म विचारला. मुस्लिम असेल, शीख असेल, जैन असेल, कोणते? एस-सी कोणते? असेल, हां. एस-टी असेल, जेवढे बी लोक आहेत, मराठा, शहाण्णव कोळी, ब्ला, 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 जेवढे बी हं, कॅटेगरी असतील, हं. वंजारी, जेवढे बी कॅटेगरी आहेत, हां, हां. सगळे माझे मित्रपरिवार आहेत. मी कधीच कुणाला आडनाव विचारत नाही. तुम्ही कधी बी कुणाला विचारा. मला एक जण माणूस हुडकून दाखवा ज्याला मी आडनाव विचारलं. हं, मी आडनाव विचारत नाही. मी कधी कुणाची कास्ट विचारत नाही. हं. मी फक्त चांगला मित्र बनून त्याच्याबरोबर राहतो. ते लोकांमध्ये लई हिंदू मुस्लिमचा द्वेष हं, 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 पसरलेला आहे. हं, हं. आता ते एका काळात होतं, आपल्या हां, महाराजांच्या हां, काळात ते हां. घटना तशा घडल्यात. हो. पण प्रत्येक जण तसं असलंच असं मला वाटत नाही. हं. त्याच्यामुळं मी म्हणजे हेट करत नाही कुठल्या कम्युनिटीचा. कुठलीच कम्युनिटी चुकीचं शिकवत नाही असं मला वाटतंय. प्रत्येक जण चांगलंच हे करते आणि सध्या ऑल ओके राहिलेत हं. सगळेच हो, हो, कास्टीज. हो. मग आता हिंदूचा बी आपण पार्ट घेतला तर हिंदूमध्ये बी लई ही आहेत. हिंदू सगळेच. मुस्लिम जरी आपण पार्ट सोडला, मी बरोबर. तर माझे दोन्ही बी मित्र आहेत. हं. आणि मी कधीच कुठल्या एका धर्मावर व्हिडिओ टाकत नाही. मला फॉलो करणारा वर्ग मुस्लिम पण आहे, हिंदू पण आहे. आणि मला बरोबर. पर्सनल कोणातल्यात घुसायचंच नाही, की बाबा हं, हे यांनी असं केलं तसं किंवा आता करायलेत. हो दे, हं. चूक होतं. आता संभाजी महाराजांचा छावा पिक्चर बघितल्यानंतर हेट होणं साहजिक आहे. अगदीच, अ, अगदीच. त्या कम्युनिटीबद्दल. हं, पण त्या काळात होऊन गेले. हं. आता ते पण समजूतदार आहेत, सगळे हो, वेल हो, मॅच्युअर्ड आहेत. हो. कोण सगळे भारतावर प्रेम करतात. आणि बरोबर. काही असतील बी वाईट तर त्या लोकांचा आपण हेट करू ना. हो, हो, ऑल हो. कम्युनिटीला आपण का म्हणून हेट करायचं? बरोबर. मग जेव्हा आपण हे जरी पार्ट सोडलं हिंदू आणि हं, मुस्लिम सेपरेट. हं. माझे ते बी मित्र आहेत रमजान ईदला मी जात आहोत त्यांच्याकडे आदरानं. मला त्या लोकांच्या हातल्या व्हेज बिर्याणी खायला आवडतात. हां. चिकन बिर्याणी खायला आवडतात. खरी गोष्ट. आवडते मला. हो, मी हो, स्वतः हो. सांगतो, "भावा तुझ्या घरी करायला लाव यार. लय हां, दिवस झालं." हां, त्या लोकाला आपल्या पुरणपोळ्या आवडतात. इट्स हां. ओके. काय त्याच्यात हे नाही. वादाचा भाग नाही. पण फक्त हिंदू पकडलं तर
ते हिंदूमध्ये बी लय सतराचे साठ भानगडी आहेत. उगाच भांडत बसतात. आम्ही बरं त्याच्यामध्ये मराठी कॅटेगरी आपण जर हे केलो, आता मला माहित नाही ह्याच्यानं कॉन्ट्रोव्हर्सी होईल का नाही. पण मला प्रॅक्टिकल बोलायची सवय आहे. आणि काय चुकलं-फिकलं मला बोला, जनता बोला. माझी माफ बिनधास्त बोला. करेल. हां. आता 96 कोळी मराठी आहे, तर ती कुठलंतरी कुणबी काहीतरी प्रकार असते किंवा हां. काहीतरी कमी माशी, आमची 12 माशी आणि तुमची कमी माशी. हां. ह्यांच्यात पण काही वाद आहेत, जे मला हां. पटत नाहीत. हां. त्यांना काय आता वाद घालायचे असतील बाबा, असेल त्यांना वेळ किंवा आवड म्हणा, मला ती पटत नाही. त्याच्यामुळं असं जेव्हा काहीतरी जयंती येते, आता माझे व्हिडिओ तर कॉमेडीच असते. हं. पण जो आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती येते, त्यांच्याबद्दल त्यांनी काहीतरी मानव आहेत, महापुरुष आहेत. आज त्यांच्यामुळं संविधान आहे, संविधानामुळं जगायचा हक्क आहे. एवढे कायदे त्यांनी लिहिलेत, एवढं त्यांचं डोकं लावलं, एवढा अभ्यास केलाय. बरोबर. निश्चितपणे आपण त्यांचा आदर करावाच लागतंय. हं. आणि त्यांच्या जयंतीबद्दल एखादा व्हिडिओ आपण टाकलो तर काय वाईट आहे? हां. जर अगदीच, अगदीच, अगदीच. एखादा जरी मिलियनच व्ह्यूज येतात तसल्या व्हिडिओला हां, माझ्या हां, हां, सामाजिक. हां. एखाद्यानं बी जर बाबा द्वेष करणं बंद केलं किंवा उगाच जय भीम कॅटेगरीचा द्वेष करतात हां, हां, लोकं. हां, हां. कांबळे अगदी. नावाच्याला उगाच काहीतरी हे हां, हां, करतात. मला हां. नाही पटत तसलं. बरोबर, एखादा बी सुधारला तर ओके म्हणतो मी. बरोबर. महाराजांची जयंती आली तर त्याच्याबद्दल काहीतरी मोटिव्हेशनल व्हिडिओ. हं, हं, हं. एवढ्या अडचणी असताना आपले छत्रपती शिवाजी महाराज म्हणा, संभाजी महाराज म्हणा त्यांनी हे केलेत. हं, हं, आणि हं. मी त्या धन्य आहोत त्या इंडस्ट्रीचा बी की ज्यांनी पिक्चर काढायलेत. हे बरोबर. प्रोड्युसर अगदीच, लोकं की अगदीच, ज्यांनी अगदीच. लोकाला इतिहास दाखवलेत. लई हां. नाही थोडं आणि इथं जिंदगीत काय झालं तर पोरं आत्महत्या करायला बघलेलेत. खरी गोष्ट. ती पिक्चर बघितल्यापासून थोडं तरी लोकं मोटिव्हेट झालं. विचार केलेत की बाबा ते महाराज कुठल्या लेव्हलला होते. हं, एखादं हं. तेव्हाच मेंटलीच खचलं हं, असतं. हं, हं. शेवटच्या स्टेपपर्यंत त्यांनी एवढं प्रेम केले. हं. हिंदुत्वावर म्हणा, स्वराज्यावर म्हणा. हं, हं, हं. त्याच्यामुळं आज आपण सगळ्यावर तर काय वाईट आहे? आपण एखादा व्हिडिओ टाकलं तर अगदीच, अगदीच, अगदीच. त्याच्यामुळे टाकता बुवा मी. आता आवडते मला असं सामाजिक व्हिडिओ बी करायला. अगदीच, अगदीच. आता लातूर म्हटलं की सुरुवातीला आमच्या डोक्यात एकच होता रितेश भाऊ. हां. परत लातूर रितेश. म्हटलं की आम्हाला शिक्षणाची बरीच अ, लातूर पॅटर्न. म्हणूयात की लातूर पॅटर्नच अख्ख्या महाराष्ट्राने फॉलो केला. हं. आणि त्यानंतर आता तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून लातूरची भाषा पोहोचते. म्हणजे रितेश भाऊंच्या माध्यमातून लातूरची अशी हो. भाषा पोहोचली नाही. पण लातूर म्हटलं की रितेश भाऊ हां. असं होतं. आता तुम्ही सगळे भाषा पोहोचवताय. तर ते पोहोचवताना सुरुवातीचं तर स्ट्रगल सांगितलं. लातूरमध्येच करत असल्यामुळे काय अडचणच नव्हती तिथल्या भाषेची. आता पुण्यात तुम्ही ते व्हिडिओज करताय आणि त्यालाही प्रेम मिळतंय. पण भविष्यात काय जे भाऊंचं काय आहे? टार्गेट काय आहे? की लातूरची भाषा किंवा लातूरला कुठे पोहोचवण्याची इच्छा आहे? म्हणजे आता लहानपणीच माझ्या लई फीलिंग्ज दुखलेल्या आहेत. हं. भाषेबद्दल हे होताना न्यूनगंड. की हां, तुमची भाषा गावाकडची आहे. हां. तुम्ही गावाकडचे आहोत. ते बोलताना लाज वाटायची. हां, मग आज चे मान-सन्मान भेटायले या भाषेमुळं. हां, जी प्रॉपर पुणे, मुंबईचे लोकं, नाशिकचे लोकं, मेट्रो सिटीतले लोकं आमच्या भाषेला चांगलं म्हणतात. हां, लई गोड बोलताव म्हणतात. तर हां. सध्या चांगलंच आहे. आणि एक इच्छा आहे, की आज तुम्ही बघाल, कुठले बी रिएलिटी शो बघाल, महाराष्ट्राची हास्य जत्रा म्हणा, हं, हं. तर ह्यानं बी लय वाद होतील वाटलेले माझी जर क्लिप व्हायरल झाली तर. हां. पण ते बोलणं गरजेचं बोला, आहे. बोला, बोला, कुठेतरी बोला, बोला. प्लॅटफॉर्म पाहिजे. हां. मी लय दिवसापासून ऑब्झर्व्ह केलंय. हं, लातूरची भाषा रिएलिटी शोमध्ये नाहीये आणि मराठवाड्यातल्या कुठल्या क्रिएटरला किंवा कलाकाराला का घेत नाहीत? हं, हे माझा प्रश्न आहे हं, या इंडस्ट्रीला मराठी. का घेत नाहीत? आमच्यात काय कमी आहे? मीच म्हणून नाही हो. मी लई चिल्लर समजतो माझं मला. काहीच करत नाही हो मी. ॲक्टिंग-बिक्टिंग काय येत नाही मला. हं, मी उगं जी डेली लाईफमध्ये जे घेतो ना, ते मी उगं फील करतो त्या हं, कॅरेक्टरचा आणि हं, बोलतो. ते लोकाला उगा ॲक्टिंग वाटते. हं, माझ्यापेक्षा भरपूर टॅलेंटेड लोकं आमच्या मराठवाड्यात आहेत. का त्यांनी नाही आहेत हास्य जत्रेमध्ये? का त्यांनी रिएलिटी शोमध्ये नाही आहेत? फक्त स्टार प्रवाहवर एक सीरियल चालायची तिथेच आमचे मित्र बालाजी सूड जे अँकर आहेत आणि ते काहीतरी बाबा रिएलिटी शोचं नाव त्या कॉमेडी त्याचे तिसरे विजेते आहेत. हं, हं, तेच तेवढे चमकले. त्याच्यानंतर का महाराष्ट्राची हास्य जत्रा तुम्ही कोकणी लोकं घेताय, कोळी लोकं घेताय, तुम्ही खानदेशी लोकं घेताय. अरे त्यांच्या भाषेमध्ये जी गोडवा आहे ना, आमच्या बी भाषेत आहे. आमचे बी शब्द असे आहेत, की लोकं त्याच्यावर पालतं पुढं-पुढं हसतील. आमची बी भाषा अशी आहे, की त्यानं तुम्हाला टी-आर-पी भेटेल. आमची बी भाषा अशी आहे, की लोकं एन्जॉय करतील. आमचा बी मराठवाड्याचा क्राउड तुम्हाला भेटेल. मग तुम्ही का घेत नाहीत? हं. काय राजकारण आहे ही? का तुम्ही घेणार मराठवाड्यातल्या लोकाला? माझी इच्छा आहे, की बाबा आज तुम्ही पिक्चर जरी बघितलात, मोठ्या पडद्यावर येणाऱ्या, तुम्हाला बीडची भाषा दिसते, अंबाजोगाईची दिसते, परळीची दिसते, इकडला सगळा पट्टा दिसतंय.
संभाजीनगरची भाषा दिसते, खानदेल दिसते, कोळी दिसते, मालवणी दिसते. मराठवाड्याची भाषा तुम्ही कुठल्या पिक्चरमध्ये ऐकलं मला सांगा? नाहीच फक्त नाही. मकरंद अनासपुरे एकमेव होते जे हा मराठवाड्याची हा भाषा हा. बोलायची. हम्म. ती पण ती भाषा बीडच्या ॲसेंटची होती. हम्म, हम्म, बीड आणि लातूरच्या ॲसेंटमध्ये फरक आहे. हम्म, करू लागलो, खाऊ लागलो. तुम्ही हम्म. कुठल्या पिक्चरमध्ये खाऊला लावून पिऊला लावून ऐकलं? मग नाहीच. कोणतरी कुठल्यातरी डायरेक्टर, प्रोड्युसर कोणीतरी कास्टिंगवाल्यानं एकदा आमच्या साइडच्या लोकाला चान्स द्यावं. लोकाला लय आवडेल आमची भाषा. आज जर रीलवर एवढं लाखो, करोडो लोकं आम्हाला प्रेम देतात. जर तुम्ही पिक्चरमध्ये एक कॅरेक्टर जरी ठेवलं, एका काळात जसं एक कॅरेक्टर असायचं की तिथून तीच भाषा बोलायचं. तर तुम्ही मराठवाड्यातल्या लोकांना चान्स द्यावा असं मला वाटतंय. आणि ज्या दिवशी मोठ्या पडद्यावर लातूरची भाषा चमकल, मीच म्हणून नाही, कोण बी मराठवाड्याचा असू दे, ज्याला की धडधडीत पुणेरी भाषा त्यानं बोलणं आहे, त्याची स्क्रिप्टिंग नाही. हम्म. त्याला पूर्ण कॅरेक्टर लातूरचं दिलेलं आहे, पूर्ण त्यानं भाषा बोलायली. त्या दिवशी मला कुठेतरी वाटेल की माझं स्ट्रगल सक्सेस झाले आणि मी कुठेतरी जिंकलो, की आज माझ्या लातूरची भाषा मोठ्या पडद्यावर आहे किंवा रिएलिटी शोमध्ये तर आहे. नक्कीच. हे खरं तर आमचं खूप मोठं सिक्रेट आहे. पण आता तुम्ही एवढं इमोशनली सांगितले, त्यातला थोडा क्यू देतो तुम्हाला, की आमचा स्वतःचा म्हणजे नितीन दवणे फिल्म्सचा एक आमचा रिएलिटी शो येतोय आणि त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक भाषेची वेगवेगळी लोकं हं. पार्टिसिपेट करतील आणि तो शो लवकरच म्हणजे फेब्रुवारीच्या आसपास आम्ही प्लॅन केलाय. चालतंय की. सो येतो. नक्की तुम्ही असणार हो, आहेत हो. त्याच्यामध्ये. ही कमिटमेंट आहे. शो काय आहे तो कळेल हो, हळू हो. सगळ्यांना. तर आता काही गोष्टी आहेत, की रणवीर सिंगनी काहीतरी ओपन हां. फोटोशूट वगैरे केलं. त्यानं हां, त्या काळात तेव्हा त्या ते मी काळात ती रोस्ट केलेलं ते रोस्ट काहीतरी. केलं हां, होतं त्यावेळेस आणि ती खरंच तळमळ आहे. म्हणजे एखाद्या मोठ्या सेलिब्रिटीनी केलेली ती स्टाईल होते हां. आणि सामान्य लोकांनी केलेले हो. त्याला त्याच्याबद्दल बी तुम्हाला बोलायचं राहिलंय. हां, आमच्या कंटेंटबद्दल. मीच म्हणून नाही, जेवढे माझ्यासारखे डबल मीनिंग व्हिडिओ करणारे हां, लोक आहेत. हां. एक काळ असा होता, की आमचे आई-वडील किंवा आजी-आजोबा वयाचे लोकं, ज्यांनी आम्हाला सध्या कमेंटमध्ये लय ज्ञान देतात, हं, की तुम्ही सामाजिकच व्हिडिओ करा. व्हिडिओमध्ये नीट बोला, डबल हं, मीनिंग बोलू नका, वल्गरपणा करू नका. हं. ते लोकांना दादा कोंडकेंचे गाणे, दादा हां, कोंडकेंचे पिक्चर आवडायचे. हां. निळू फुलेंचे. त्याच्यामध्ये आम्ही तरी कंट्रोल ठेवतो. धडधडीत गाणे तुम्ही जर ऐकलात, मला आवडतात. मी फॅन आहे त्या गोष्टींचा. हां, हां, ती हां. बघूनच मी डबल मीनिंग बोलायला शिकलोय. हां, हां. पण त्या काळात लोकांनी त्या गोष्टी मान्य केल्या. पण आता जर आम्ही रील्सवर थोडंफार डबल मीनिंग बोलतोय लोकांना हसवायला, तर आमचा विरोध होतो. हं, हं, तर हं. ही बी मला कुठेतरी खंत आहे एक मनात, की हीच गोष्ट बरं आता आपण पास्ट सोडूया. प्रेझेंटमध्ये सुद्धा तुम्ही टीव्हीतले रिएलिटी शो बघा. आमच्या रीलपेक्षा जास्त त्यांनी डबल मीनिंग बोलतेत. हां, हां, हां. आम्ही डबल मीनिंग तरी बोलतो. त्यांनी सिंगल मीनिंग धडधडीत बोलतेत हां, हां, आणि हां. मग शब्द बदलतेत. हां, हां. एक अक्षराने त्यांनी पलटी मारतात. फिरवतेत, पण फिरवतेत. धडधडीत तर बोलतेत. तर त्यांना लोकं मान्य करतात. का? तर टीव्ही कलाकार आहेत. टीव्हीत हं, बोललेत. त्यांना हं, डायरेक्टर आहे, प्रोड्युसर आहे आणि इथं हं, आम्ही डोसकं लावून डबल मीनिंग बोलतो. तर आम्ही या समाजातले नालायक माणसं आहोत. हं, तुमचा व्हिडिओ घेऊन आम्ही काय आदर्श घ्यावा असं म्हणतात. हं, तर ही हं. मला खंत आहे, की तुम्ही कंटेंटला कंटेंट म्हणून बघा. तुम्हाला एंटरटेनमेंट. हसवायसाठी ही सोपं नाहीये. अगदी. 30 सेकंदाची, 40 सेकंदाची रील बघायला सोपी वाटते. जेव्हा माझ्याबरोबर एक दिवस अख्खा माणूस फिरतंय, माझे शूट म्हणा, प्रमोशनचे शूट म्हणा, तेव्हा माणसाला कळते की किती डोसक्याला ताण आहे. एकेका हं. टेकला मध्येच हॉर्न तर वाजतंय हां, ट्रकचा. हां, हां, ते रेकॉर्डरमध्ये हे केलेलं बरोबर ओठाखाली साउंड बसवणं हां. आणि ते सगळं चालू असताना मध्येच त्या सिनेमॅटिक मोडवरती क्लिप पळतच नाही. लय हां. कुठं आहे. त्याच्यामुळे डबल मीनिंग जरी क्रिएटर असतील, तर तुम्ही समजून घ्या, की बाबा त्याचा उद्देश तुम्हाला हसवणं आहे. त्याचं बी पोटपाणी असते, त्याला बी रीच पाहिजे असते, एंगेजमेंट पाहिजे असते. ज्यांना धडधडीत व्हिडिओ शिव्या देतंय, माय बहिणीला काय बोलतंय, त्याचा तुम्ही विरोध करा, माझा बी आहे. पण उगा डबल मीनिंगवाल्याला, कॉमेडीवाल्याला त्रास देऊ नका असं मला वाटतंय. आणि ते एक गरीब म्हणून उगाच एखाद्याला मोठं करू नका. हं, इमोशनल हं, होऊन. हं, हं, हं. उगाच एखादा गरीब आहे. अरे हं. तुमच्यात टॅलेंट आहे का बघा. आज तुम्ही 5-6 गरीब मोठे करायलात. भविष्यात ही लई धोकादायक होणार आहे, की हां. खरे टॅलेंटेड लोकं महाग राहणार आहेत. बरोबर आहे. अगदीच. आणि ही गरीब म्हणणारे डोक्यावर चढून बसतील. हं, हं, हे हं, लई हं. चुकीचं आहे. गरीबात काहीतरी टॅलेंट बघा, माझा सपोर्ट आहे. अगदीच. मी माझं काहीतरी पार्टी ईकीन बॉडीचा पण त्याला सपोर्ट करेन. पण क्या उगाच बात! त्याच्यामध्ये जर टॅलेंट नाही आणि तुम्ही उगाच त्याला गरीब आहो म्हणून करायला, तर मग मी बी गरीब आहो. मला हं. बी सपोर्ट करा मग. मी अगदीच. भिकार चोठाव मग मी. अगदीच, मी भीक अगदीच. मागतो मग. तुम्ही जर मला मोठं करणार असेल तर. मी बी अगदी. गरीब बनतो मग. असं त्या गोष्टीचं मला हे आहे, की ज्याची कॅपेबिलिटी आहे त्यालाच तुम्ही मोठं बरोबर. करा. ज्याचं स्ट्रगल आहे त्यालाच मोठं करा. येडे-वाकडे चाळे करून उगाच गरीब आहे म्हणून कुणाला मोठं करू नका.
कारण आता इंडस्ट्रीबद्दल सगळेजण ओपनली बोलायला लागलेत आणि बोललंही पाहिजे. ज्याच्याकडे खरंच टॅलेंट आहे, तो कोणत्याही कॅटेगरीचा असो, कोणत्याही कास्टचा असो, कारण कास्टिझम हा सुद्धा एक इंडस्ट्रीतला मोठा मुद्दा आहे. तर त्यांना तुम्ही ॲप्रिशिएट करा. रील बनवणं किंवा रील स्टार म्हणून एक वेगळं त्यांच्याकडे बघणं, त्यापेक्षा त्यांची सुद्धा त्यासाठीची मेहनत आहे आणि खरंच टॅलेंट आहे. त्याच्यासोबत अख्खा महाराष्ट्र होता, आहे आणि असायला पाहिजे. पण काहीच लोकांना तुम्ही प्रमोट करता आणि काही जे ओरिजिनल क्रिएटर आहेत, जे दिवस-रात्र मेहनत करतायत, त्यांच्यावर हा इनडायरेक्टली होणारा अन्याय सुद्धा आहे. आता थोडं काय झालंय, की एंटरटेनमेंटच्या म्हणूयात किंवा क्रिएशनच्या 3 कॅटेगरीज झालेत. एक सोशल किंवा नॉर्मल व्हिडिओज करतात ते. त्यानंतर दुसरी कॅटेगरी जी डबल मीनिंग करतात आणि त्याच्यावरती एक कॅटेगरी गेली आता, जे वल्गर कंटेंट हो, करायला वल्गर लागलेत. करतात. तर त्यांना तुम्ही रोस्ट पण करता हो, बऱ्यापैकी मी ते हो. पण बघितलं. त्यांना काय सांगाल? आता कसं आहे, मी लई प्रॅक्टिकल विचार करत आहो. प्रत्येकाचं पोटपाणी हां, आहे. ज्याची ऑडियन्स ज्याला ज्या रूपात मान्य केलंय, ती त्यानं करते. हां, त्या गोष्टीतून त्याला जर पैसा भेटत असेल, तर काय व्हिडिओ बनवणाऱ्यानं लोकाला म्हणलं नाही, आमचा वल्गरपणा बघा. लोकाच्या हां. बी अंगात लई मस्ती आहे. खरं चांगल्या गोष्टी लोकाला बघणं होत नाही. हां. मी स्वतः सांगतो. हं. जाणून बुजून मला एखाद्या व्हिडिओ डबल मीनिंग बोलावं लागते. एखादं शिवीगाळ करावं लागते. थोडंफार वल्गर मला बी कवा-कवा बोलावं बोलावं लागते लागतं. लो हां, लेव्हलवर. हां, हां. लोकं चांगल्या बघायच्या मेंटॅलिटीत नाहीत सध्या. एकतर लई सामाजिक, लई इमोशनल पाहिजे. हां, मिडल क्लासला लोकं जगू देत नाहीत. हां, तसंच मिडल कंटेंटला लोकं सपोर्ट करत नाहीत. हां, त्याच्यामुळं मग ज्यानं लय वल्गर व्हिडिओ बनवतंय. आता त्यानं बनवतंय कारण त्याला बघणारे बी आहे. तुम्ही लाईक बघा की त्याला. लाईक हां. बघा. काय एवढे मिलियन 1.5-2 लाख म्हणजे वल्गर लोकं 1.5-2 लाख आहेत. ज्यानं हां. लाईक करतंय म्हणजे त्याच्यात तेवढा दम आहे, की त्यानं लाईक करतंय वजनात. हां, केलो रे म्हणतंय, हां, चला हां, आवडलं आपल्याला. कमेंट हां, करतंय. नंबर हां, 1 म्हणतंय. खूप छान कॉमेडी म्हणतंय. हां, आणि बघणारा क्राउड तर करोडोच्या घरात आहे हां, हां. वल्गरला. मग जर बघणाऱ्याला लाज नाही, तर बनवणाऱ्याला का असावं? जर बरोबर आहे. त्याला त्या गोष्टीतून पैसे भेटत असतील, 4 पैसे त्याचं घर चालत असेल, तर मी का म्हणून विरोध करू? प्रत्येकाची एक आपापली ही राहते, की आपल्याला काय ऑडियन्स पाहिजे आणि कुठल्या लेव्हलपर्यंत आपण केलं पाहिजे. आता त्याच्यामधून निगेटिव्ह गोष्टी बी आहेत. लहान मुलं ती व्हिडिओ बघतात, हां, हां. वाईट गोष्टी शिकतात. तर त्याच्या थोडंफार तोंडावर कंट्रोल ठेवा, वल्गरपणावर कंट्रोल ठेवावं, हं, हं. एवढंच सांगणं आहे. बाकी काय मी बी काय दुधानं धुतलेलं नाही हो. आणि मी बी काय लय शहाणा नाही हो. मी बी करतो. पोटपाण्याचा विषय राहते. करावं लागते ती अच्छा. प्रमोशनसाठी ती. आपल्या चर्चेत असा एखादा मुद्दा राहिला असेल, जो खूप इंटरेस्टिंग आहे तुमच्या लाईफशी रिगार्डिंग, पण कधीच सांगितलं नाही किंवा आत्ता वाटतं की ती सांगायला पाहिजे गोष्ट. अशी काहीही गोष्ट. नाही सगळं तर सांगितलो. पण एक अ, हे आहे, हां, अनुभव म्हणून हां. माझा सांगतो, की जे कोण नवीन आहेत, ज्यांना काहीतरी कुठल्या बी फील्डमध्ये करायचंय, हं, हं, तर एक मॅनिफेस्टेशन नावाची टेक्निक असते. हं. जी सध्या लोकं शिकवायला बी पैसे हां, घेतात, की हां. तुम्ही फक्त फील करा, की असं होतंय. हं. तर ती सत्य घटना आहे. मी ज्या गोष्टी मिळवल्यात, तुम्हाला विश्वास बसेल न बसेल, कष्ट तर केलेत, पण मी मॅनिफेस्ट लय केल्यात त्या गोष्टी. फॉर हां. एक्झाम्पल एक रुमाल असते. हं, ते रुमाल अर्ध्या सेकंदात मोठ्या छडीमध्ये बदलते. ती जादू असते. हं, जेव्हा ती माझ्याकडे प्रयोग नसायचा, हं, तेव्हा मी साधा रुमाल घेऊन मी डोकं लावायचो, की हे प्रयोग कसा होत असेल. हं, ती छडी वेगवेगळ्या अँगलनं लपवून, ती हं, आरशात बघून फक्त ते रुमाल हलवायचो. हं, छडी होते का ट्राय करायचो. मी मॅनिफेस्ट करायचो, की मी स्टेजवर आहे. माझ्या पुढं लाखोची ऑडियन्स आहे. मला लोकं 20-20, 30-30 हजार द्यायलेत. हं, मी मॅनिफेस्ट करत गेलो. हं, TikTokच्या टायमिंगला मी मॅनिफेस्ट करत गेलो, की एक काळ असेल लोकं माझ्याबरोबर सेल्फी काढतील. हं, एक काळ असेल ही येईल. मी जॉब न करायच्या टायमिंगला मॅनिफेस्ट करत गेलो, की माझ्याकडे लोकं ब्रँड येतील. हं, तुम्ही आत्ता बी बघा, माझ्या आईला आत्ता जरी फोन लावला आणि मी जेव्हा इंजिनिअरिंग झाले, तेव्हा मी काय म्हणून तुम्हाला बोलायचो. माझी आई देखील म्हणेल, "तू म्हणायचास येड्यावानी, तुला कोणतरी ॲडच देईल, ॲडचे लई पैसे भेटतात, ॲडने लई पैसे कमवतात." मी या गोष्टी इमॅजिन करायचो, की हां, हां. माझ्यावरती घडायलंय. हां, 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 हां. लई गोष्टी आहेत. ज्या लोकेशनला डिसेंबर 2022 जानेवारी 2023ला ज्या त्या जेएम रोडच्या सिग्नलला माझा मित्र आणि मी ऑटोनं, पी-एम-टीनं जाऊन तिथं प्रँक करायचो. सिग्नल थांबले की त्या लोकाच्या पुढे. तेव्हा मी त्याला म्हणलेलं की एक वेळ अशी येईल, की मी फोर व्हीलरनं या पॉइंटला येईल आणि त्याच्यानंतर काहीतरी मी हिशोब लावला. त्या जानेवारी 23 नंतर
गेल्या वर्षी कुठलं 2024 होतं 24 म्हणजे गणपतीच्या आधी पहिली फोर व्हीलर घेतलेली म्हणजे काहीतरी ऑगस्ट का जुलैला. हम्म. मग ती 1.5 वर्ष हां. मग मी एवढं लेव्हलचं मॅनिफेस्ट करायचो, हा. की मी उगाच स्टिअरिंग हलवायचो बसून. मी बसमध्ये बसून माझ्या आईला म्हणायचो, "एक वेळ येईल मम्मी, की कारमध्ये आपण असू." फक्त 1.5 वर्षातली घटना आहे. हा हा हा. काहीच चमत्कार नाही. फक्त एक ही आहे, की एक हो हो, पॉवर निसर्ग आहे. तुम्हाला पॉवर देत हा असते, तुम्ही हा जेवढं मॅनिफेस्ट कराल. मी असं करायचो असं स्टिअरिंग. माझी आज बी मम्मी मला चिडवते, "तुला लय हौस होती ना गाडी चालवायची." मी दमताव ना. हा. 500-500, 700-700 किलोमीटर लांब शो हा राहतात माझे हा गणपती, नवरात्र हा नॉनस्टॉप राहतात. दिलेल्या वेळेत पोहोचावं लागते. आज एक हम्म. उशीर झाला, हा. नाही त्याला नाही मी ते क्षमस्व आहे. पण ते लय मजबुरीत होतो मी. हा किती जरी प्रयत्न केला तरी मी येऊ शकलो नाही हा ह्याच्यात. मग मी इमॅजिन करायचो की मी अशी कार चालवायला, स्टिअरिंग गरगर फिरवायला. हा 1.5 वर्षानंतर ती घटना झाली की माझ्या आयुष्यात पहिली फोर व्हीलर आली. हा. ती फिफ्थ हँड होती. पण ती पहिली होती मी पहिली. शिकायला हो, घेतलेली. हो, आणि काय ती योगायोग की मी जेम रोडच्या त्या पॉइंटला गेलो आणि अचानक मला ती सीन आठवला, की हा. आक्यान मी ते व्हिडिओ करायचो प्रँकचे आणि मी त्याला ते व्हिडिओ पाठवलं. आठवलं का म्हणलं, "आक्या मी तुला शब्द दिलता." मी त्याला व्हिडिओ पाठवलं तिथून. ती मला स्नॅप क्या तेवढं बात नाद है. नाही, हा हा. की 1.5 वर्ष आधी मी तुला शब्द दिलता, की एक वेळ अशी येईल, की ज्या पॉइंटला आपण भिकाऱ्यागत 5-5, प्रँक 10-10 करत. रुपयाच्या वडापाववर दिवस-दिवस हा काढायचो लिंबू सरबत्ती पिऊन. हा ओळखी-पाळखीच्याकडे जाऊन पाणी प्यायचो थंड. हा. बिसलेरीला ₹20 जातील म्हणून. इथं मी फोर व्हीलरला येईल या पॉइंटला तर आज 1.5 वर्षानंतर आक्या मी या पॉइंटला आलो म्हणून. त्याच्यानंतर लय मॅनिफेस्ट केल्यात मी गोष्टी. हा माझे शो म्हणा, हा शूट म्हणा, मुलींमध्ये माझी क्रेझ व्हावी, हा या गोष्टी बी पण मी मॅनिफेस्ट केल्यात, की एक काळ असा येईल, की 10वी-12वी इंजिनिअरिंगला पोरी बघत देखील नव्हत्या हा माझ्याकडं. हा. पैशावाल्याची क्रेझ होती. आज मी कुठल्याच मुलीला नीट बोलत नाही किंवा पैशानं काहीही करत नाही किंवा कुणाला लाडीगोडीनं स्वप्न दाखवत नाही. पण आज तेवढी क्रेझ आहे पोरींमध्ये. बरोबर आहे. त्या गोष्टी सुद्धा असं मी हे करायचो, की एक वेळ येईल यार, की पोरी तुला स्वतःहून बोलतील. तुला हा स्वतः मेसेज टाकतील, "हाय हा जेवलास का? हाय मला हा. तुमच्याबरोबर सेल्फी द्या." तर त्या आज गोष्टी खऱ्या आहेत. त्याचा मला काही माज नाही किंवा घमंड नाही. पण एक कुठेतरी आहे, की एक पोरींना लय ॲटिट्यूड होता हा. माझ्या त्या काळात. मग कुठेतरी मला ते बदला वाटतंय. आज मला फोटोसाठी थांबावं लागतंय माझी वाट हा. बघत. एका फोटोसाठी. अगदीच. असं मग त्याच्यामुळं मला असं म्हणायचं, की जी बी कुठल्या बी फील्डमध्ये तरुण वर्ग आहे, तर त्यांनी गोष्टी मॅनिफेस्ट करा. अगदीच अगदीच अगदीच. मॅनिफेस्ट करा. काय लागत नाही तुम्हाला मोठे-मोठे स्वप्न बघाय. फक्त इमॅजिन करायचं, की बाबा हां, मी हे करायला आणि हा ते होतंय खरं. हा हा. की जिवंत उदाहरण आहे ते हॉटेल जलपुरी, तिरंगा, हो भाग्यश्री. हो हो हो. काय अगदीच. मॅनिफेस्टच केलं नाही त्यांनी, की मॅनिफेस्ट. आपलं चलेल. हा उगाच किलोमीटरनं हा गर्दी हा म्हणायची. हा. काही घटना तर असं ते पण त्यांच्याबद्दल ऐकून आहेत, की फक्त बोकडं कापायला पैसे द्यायचे. हा 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 हा. आमच्या इथं बसून बोकडं कापा. मी ऐकून आहे. काय सत्य काय खोटं माहीत नाही. पण इथं बसून बोकडं कापा. दिवसाला 8 कापले, दिवसाला 7 कापले आणि ते लोकाला प्रॅक्टिकल दिसावं म्हणून लोकं ₹200-300 देऊन इथं येऊन बोकड कापा आमच्या हा हॉटेलपुढं. हा हा. त्यांनी मॅनिफेस्टच केले नाही, बरोबर. की एक काळ येईल की आपण 8 आणि 7 बोकडं कापूच लागलेत. अगदीच खरंच आहे. अगदीच. आता भाग्यश्रीवाले हा. काय होतं त्यांनी? तिरंगावाले काय होते? सामान्य फक्त घरातले असं. मला मोठी गाडी घ्यायची आहे. घेतलीच असं. हा हा हां, आणि माझी बी आहे ती आता माझी पहिली गाडी बंद पडली. फुल मी टेन्शनमध्ये गेलो. त्या गाडीनं मला एवढे गणपती नवरात्राच्या शोमध्ये साथ दिली. आता मी काय करू? मग ते कुठेतरी हे होतं, की दुसरी गाडी आपल्याला हा. चांगल्याच क्वालिटीची घ्यायची आहे. हो भले हो सेकंड हँड का घेणं. हो हो हो. आलीच की शेवटी. लाख बरोबर. कुठाने केलो, लय स्ट्रगल केलो तिला बी घ्यायला, पण आलीच की. पैशाची जुगाडं लावलो, मित्रानं बी मदत केली. आलीच की असं. आपली सेम गाडी. असं आहे. अच्छा. तर मॅनिफेस्ट हा खूप मोठा फॉर्म्युला आहे. द सिक्रेट नावाचं एक बुक आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही युनिव्हर्सला जी गोष्ट मनापासून मागता ती गोष्ट घडत असते आयुष्यात आणि त्याची मी सुद्धा खूप गोष्टी मॅनिफेस्ट हं, करून हा शो सुद्धा माझा मॅनिफेस्टच हं. रिझल्ट आहे, की तुमच्यासारख्या गेस्ट सोबत माझे शोज व्हावेत हे हां. माझं मॅनिफेस्ट आहे. कारण ह्यात पॉडकास्टमध्ये असणारी जुनी लोक आहेत 4-4 वर्षापासूनची. हां, त्यांना हे अजून चान्स मिळाले नाहीत ज्यांच्यासोबत करायचे. हां, हां. त्यांच्यासोबत माझे आणि ऑलरेडी ते तुम्हाला पॉडकास्ट झालेले आहेत. कन्विन्स बी होईलेत लगेच. हां. येतो म्हणून. नखरे करणं गेलेत. हां, म्हणजे सगळी आपली लोक आहेत आणि हं. तेवढं आपण प्रेमाने तुम्ही जसं म्हणालात, की कुणाला वाटत नाही, की आपण कोणत्या सेलिब्रिटीकडे पॉडकास्टला चाललोय किंवा मोठ्या चॅनलकडे पॉडकास्टला चाललोय. पण फेब्रुवारी नंतर आपण सगळेजण एक वेगळं काहीतरी करूयात आणि नक्कीच
जे जे भाऊंकडून तुम्ही खूप साऱ्या गोष्टी पर्सनली ऐकलेत, सिक्रेटली ऐकलेत आणि संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात आहे आणि ज्याच्या आयुष्यात सक्सेस आहे आणि संघर्ष आहे त्याच्याच सक्सेसला किंमत आहे. हे लक्षात ठेवा. जे जे भाऊंसोबत आपण परत एकदा फेब्रुवारी नंतर अशीच एक मोठी मीटिंग घेणार आहोत. तो पॉडकास्ट असेल की काय पण त्यानंतर आपण भेटणार आहोत. आज ज्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेत, तो लातूर पॅटर्न असेल किंवा लातूरची भाषा असेल, मराठवाड्याची भाषा असेल, ती तुम्ही सर्वांनी प्रेम देऊन एवढी मोठी केली. तशीच आपली प्रत्येकाची भाषाही तुम्ही मोठी करायलाच पाहिजे. आणि लातूरला जे दुर्लक्षित केलंय, हा पॉडकास्ट जे इंडस्ट्री रिलेटेड लोक बघत असतील, त्यांनी लातूरबद्दल नक्की विचार करा. तिकडच्या कलाकारांना संधी द्या. आणि जे भाऊ खूप वेळ दिलात तुम्ही. धन्यवाद. धन्यवाद. एवढं सगळं थकून आलेले असताना झोपेत का असेना हा हो. आपला पॉडकास्ट झालाय. तुम्हाला शेड्यूल हे सांगतो मी. हां, परवा दिवशी रात्री काहीतरी 11, 11:30 वाजले ते स्नॅक्स सेंटर बंद कराय. हां, झोप आहे 12, 12:30 आणि काल सकाळी 4:30ला उठून परत ते चालू केलं. हां, सॉरी परवाला. हां. मग ते चालू केलं अन् परवा रात्री संपलं अन् काल सकाळी 6ला उठून रेल्वेनं गेलो. रात्री तर झोप होई म्हणून. रेल्वेनं गेलो लातूरला. दुपारी 1ला लातूरला पोहोचलो. प्रमोशनचं एक काम होतं ते केलं. रात्री लगेच 9:30ला ट्रॅव्हल्सने निघालो. इथं पोहोचल्या ते ट्रॅव्हल्सवाले सगळे हां, हां, हां. कोऑपरेटिव्ह आहेत, ओळखीचे आहेत, मालक ती हं, सगळ्या हं, ट्रॅव्हल्सची. हं. माझ्या स्नॅक्स सेंटरच्या समोर ट्रॅव्हल्स थांबली. हां, उतरलो आणि डायरेक्ट कांदा कापाय गेलो आणि ते कंटिन्यू 6 तास लोकं होते. हां. पोहे द्या, चहा द्या, पोहे द्या, चहा द्या. त्याच्यातच जे माल संपले ते घेऊन येणं ते. आणि त्याच्यात मग एकच स्कूटी अवेलेबल होती. दुसरी तिथं पुणे स्टेशनला काल लावलेली. मग काही व्यत्यय येऊ नये टायमिंगमध्ये म्हणून मी न खाता पिता तिकडं गेलो. पुणे हां. स्टेशनकडून स्कूटी घेऊन आलो. मग तिला मधीच बंद पडायची सोय म्हणून मग ती घरी जाऊन अंघोळ ती करून काल अंघोळ करायला वेळ भेटला नव्हता. ती स्कूटी मग मम्मीला एक्सचेंज करून मग जी ओके चलते ती घेऊन आलो आणि त्याचं पेट्रोल संपत धसक्या देऊ लागली. मग श्री स्वामी समर्थ म्हणत पेट्रोल पंपापर्यंत आलो. बाहेर बंद पडली. तिथून ढकलत घेऊन गेलो. तिथून पेट्रोल भरून इकडं आलो. अच्छा. आणि ते डिझायर मुद्दाम आणली नाही. ट्रॅफिक होईल आणि लई बी लेट होईल म्हणून. ते डिझायर म्हणले की अर्धा पाऊण तास एक्स्ट्रा वाढते म्हणून स्कूटीनंच आलो. बरोबर. अगदीच, अगदीच. त्याच्यामुळे लई झोप आहे डोळ्यात. आत्ता जरी तुम्ही मला झोपाय परमिशन दिलं, तर मी 10-11लाच उठताव रात्री डायरेक्ट. नक्कीच, नक्कीच. जे भाऊंनी पुण्यामध्ये नवीन बिझनेस सुरू केलाय. स्नॅक्स सेंटर आहे. सिटी प्राईड जे आहे सातारा रोडचं आपलं तिथे. तर जे भाऊंना भेटायची इच्छा आहे किंवा तिथलं त्यांच्या हातचं पोहे किंवा जे काय स्नॅक्सचे आयटम. स्नॅक्सचे आयटम खायची इच्छा आहे. त्यांनी नक्की तिथे भेट द्या. त्यांचा लाईव्ह शो असतो मॅजिक शो. तो पण तुम्हाला सर्वांना पाहिजे असेल तर कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये खाली तिकीट तुम्हाला मी नंबर मेन्शन करीन. खूप सुंदर मॅजिक शो आहे आणि सगळ्यांना आपल्याला जादूचे प्रयोग लहानपणापासून क्रेझ असते. तिकीट शो पण ठेवायचेत पुण्यात आता. हां आणि पुण्यामध्ये मोठ्या-मोठ्या त्यांचे हे आपल्या सभागृहात. सभागृहांमध्ये सुद्धा तिकीटचे शो पण होणार आहेत. मॅजिक शोज. तर जे लोकं उत्सुक असतील किंवा ज्यांना तसे शो हवे असतील, त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे. तिथे नक्की कॉन्टॅक्ट करा आणि शो बुक करा. खूप खूप धन्यवाद. लव्ह यू महाराष्ट्र. विशेष हार्ट. भेटूयात नवीन भागात.